आज मुद्दा काय? मुद्दा फक्त एकच आहे, आपल्या जीवनात बदल झाला पाहिजे, दुसरं काही नाही. हा, बदल झाला पाहिजे. पैशानं बदल होत नाही, पैशाला बदल होत नाही. हो, ते साधी गौतमी पाटील आणायची म्हणली ना, 2-2 लाख रुपये घेते एका शोचे पा. हा, गौतमी पाटील. हो, आमच्या त्या पंढरपूरला एका ठिकाणी ते दुकानाचं उद्घाटन करायला ते सैराटचे हिरो आणले. सैराटचे हिरो काय द्यायचं नाव? बापा, आपलं माहितच नाही काय. ते फरशावरची आणले त्याचं उद्घाटन करायला. येवले अमृततुल्य शेटी, येवले अमृततुल्य चाय, त्याचं उद्घाटन करायला ते आणले. 15 मिनिटं थांबले. 15 मिनिटं फक्त. 15 मिनिटाचे 2 लाख रुपये घेतले. किती? मी इथं 1.5 तास झाले तुमच्या पुढे मोकळा होऊन राहिलो. मला किती द्या सांग? नाही नाही, ते बाजूला ठेवा. हो, इथं कोणी इवाई, इथं कोणी जवाई नाही. असो, काय आहे, परमार्थ विकत घेतल्या जाऊ शकत नाही. परमार्थाची किंमत होत नाही. तुम्ही आम्हाला एका 1.5 तासाचे 10 लाख दिले तरी तुमची किंमत होणार नाही, आणि तुम्ही 100ही दिले तरी काही तुमचा ह्रास होणार नाही. असं काही नाही. याचा अर्थ मग 100च द्या सांग. तुम्ही म्हणाल बोलता बोलता म्हणूनही घेतलं, असं तसं नाही. बरं, माझा बोलण्याचा उद्देश काय? बोलण्याचा उद्देश फक्त हाच आहे की ज्ञानाची किंमत या जगात होत नाही. ज्ञानाची किंमत ही अतिशय उच्च आहे. हो, आणि ते ज्ञान आपल्याला याच माध्यमातून मिळते. मायबाप, हो, मान्य आहे, तुम्ही ट्युशनला जावाल, काही कराल, पण खूप खूप शिकले पोरं, खूप शिकून राहिले. पण एक लक्षात घ्या, तुमच्या जीवनात आनंद प्राप्त करायचा असेल ना, तर तुम्हाला या ज्ञानाशिवाय पर्याय नाही. हो, खोटं नाही सांगत. आमचा एक मित्र आहे, खूप शिकला. हो, एमटेक झाला, पण तरी सुद्धा तो टाळ घेऊन मस्त उभा राहायचा. टाळ घेऊन उभा राहतो. मग त्याला का पोलिसांनी विचारलं, का रे म्हणे तू काय शिकेला? म्हणे एमटेक. हा, म्हणे एमटेक आहेच रे का, तू टाळ वाजवतो? तो म्हणे हो, म्हणे एमटेक आहे, मी काय काय मग काय दुसरे काय तमाशा पुढे नाचू का म्हणे. हा, आजकाल एक फार म्हण विचलित म्हणजे प्रचलित चालू आहे. एक म्हण कोणती माहिती आहे काय? लोक कीर्तनानं सुधरत नाहीत आणि तमाशानं बोलतात की नाही लोक. खरं सांगा, हे खरं तरी वाटते का? कोण म्हणते तू तमाशा लावून पाय? हा, कोण म्हणते बिघडत नाही? तमाशानं बिघडतातच आणि कीर्तनानं सुधरतातच. नियमच आहे तो. मग आम्ही लोक काय मॅड झाले काय? हा, सत्य करायले. हो, एक लक्षात घ्या, याच्यापेक्षाही आपण कितीतरी आपण लग्नात पैसा खर्च करतो. मला वाटतं लग्नाचं एका दिवसाचं लग्नाचं बजेट 4 सप्ते होतात बा. हा, 4 सप्तेचं बजेट एका दिवसात आपण उफाळून टाकतो. हा, आणि तरी देखील म्हणतात की तुमचे लोक पैसे घेतात. एक लक्षात घ्या, इथं दिलेलं तो कधीच तुमचं वाया जाणार नाही. मस्त. हो, इथं केलेलं अन्नदान पहा ना तुम्ही. अरे, अनेक पोरं आहेत, अनेक लेकरं घरी. हो, पहा ना तुम्ही, त्या माया बिचाऱ्या त्याच्या मागे पळतात ताटं घेऊन. बाबू जेवणार रे? मी नाही जेवणार रे बाबू मी. ते कुणीकडे बांधर पाहिजे, हा, कुणीकडे पाहिजे. पण इथं पंक्ती असू द्या, त्या पंक्तीत कन्नवून जेवते तो. हो, कन्नव हे हातानं नाक असं पुशीन, असं इकून नाक पुशीन, काला मुळू धुंचू हा. याचा अर्थ खाली काय घरी खायला भेटत नाही काय? अरे, आहे भरपूर, पण तरी देखील हा आनंद घरी नाही वा. म्हणून एक लक्षात घ्या, पंक्ता कन्नवून होऊ द्या. आहे ना पंक्ता दोन्ही टाइम आहेत की नाही? हा, एक टाइम का होय ना, पण आहे ना, दुपारची आहे. किती वाजता असते? हा, वा 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 वा. मग काय असं इथं तर मेळाच असेल मग. हा, हो, हे पहा, खरंच ना,
हो जुन्या